येस, नमस्कार मित्रांनो. टॅट 2025 जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात शिक्षक भरतीच्या परीक्षेसाठी IBPS द्वारे जी घेतली जाणार आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते असावेत हा तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न असेल. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला हवेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपलं व्हॉट्सअपसुद्धा जॉईन करा. तर मित्रांनो, प्रथमतः फॉर्म भरायच्या अगोदर तुमचा फोटो, त्याचबरोबर सिग्नेचर आणि थंब म्हणजे अंगठ्याचा ठसा हे सर्व KBPS मध्ये तुम्ही एकदम अपलोड म्हणजे एकदम रेडी करून ठेवणार आहात. सिग्नेचरचं जे KBPS आहे ते 20 पर्यंत असायला हवं आणि थंबचं आणि फोटोचं 50 KBPS पर्यंत असताना चालतं. त्याचबरोबर त्या डॉक्युमेंट्सबद्दल आपण बोलत आहोत. तर बघा, पहिल्यांदा आपल्याकडे लागतंय की SSCचं सर्टिफिकेट हवं आहे, त्याचबरोबर SSC हवं आहे आणि तुम्हाला हे लक्षात घ्या की तुम्हाला माध्यम पुढे लिहायचं आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाता तेव्हा तुमच्याकडे सर्व गोष्टी रेडी असायला हव्यात. त्याचबरोबर कोणत्या युनिव्हर्सिटीतून कोणत्या बोर्डमधून केलेला आहे, डिग्री कोणती आहे, त्याचबरोबर आपण पाहतो की डेट ऑफ पासिंग कोणत्या इयरला तुम्ही पास केलेला आहात, मंथ, इयर आणि हे सर्व आहे ते तुमचं SSCचं जेव्हा सर्टिफिकेट आपण बद्दल बोलतो तेव्हा ते तुमचं जेव्हा सर्टिफिकेट असतं, बोर्ड सर्टिफिकेट असतं, त्याच्यावरती या गोष्टी मेन्शन असतात. पर्सेंटेज ऑफ मार्क्स करायचे आहेत आणि फर्स्ट क्लास, सेकंड क्लास इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर SSC सर्टिफिकेटच्या सेम इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला हव्यात, ग्रॅज्युएशनच्या असायला हव्यात, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल MA, MCOM किंवा MSc, प्रोफेशनल डिप्लोमा. आता इथं तुमचं मीडियम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इंग्लिश जेव्हा सिलेक्ट करणार आहात तेव्हा तुम्ही कोणत्या याच्यातून हे केलं, सपोज DY पाटील एज्युकेशन, मी तुम्हाला हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगते, फॉर्म भरताना तुमच्या लक्षात येईल. प्रथमतः प्रोफेशनल डिप्लोमा हे जे आहे ते DED कॅन्डिडेटसाठी आहे, लक्षात घ्या. जर तुमचं DTED असेल, DED असेल किंवा DLED असेल, ATD असेल, TCH किंवा अदर असेल तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. आता हे लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही कार्यानुभवचे शिक्षक आहेत किंवा चित्रकला शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन निर्माण झालेला आहे, किंवा संगीत शिक्षक असतील त्यांच्यासाठी ऑदर्समध्ये तुम्ही मेन्शन करून ठेवू शकता. त्याचबरोबर डेट, मंथ, इयर म्हणजे ज्या वर्षी तुम्ही पासिंग झालेला आहात ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि कुठला क्लास मिळालेला आहे, मार्क्स पर्सेंटेज मेन्शन करायचे आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला नेक्स्ट सर्टिफिकेट हवं आहे की प्रोफेशनल ग्रॅज्युएट. आता प्रोफेशनल ग्रॅज्युएटमध्ये तुमचं मेन्शन होते की तुमचं BEd कोणत्या विद्यापीठातून झालेलं आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. BEd, BPEd, BAEd, BCCEd, AM आणि ऑदर्स जर असेल तर तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे, कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे आता संगीत शिक्षक, कला क्रीडा शिक्षक, त्याचबरोबर कार्यानुभव शिक्षक, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आणि त्याचबरोबर स्पेशल एज्युकेटर्स म्हणजे विशेष शिक्षकाची सुद्धा भरती होत आहे. त्यामुळे हे सर्व ऑप्शन तुम्हाला परीक्षा देताना देण्यात आलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर आता पहा मित्रांनो, MPhil. आता MPhil जर झालं असेल ते सुद्धा कोणतं मीडियम आहे त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिग्री जी होती ते तुम्हाला इथं लिहायची आहे, जी डिग्री तुम्ही घेतलेली आहे. PhD एखादा कॅन्डिडेट झाला असेल ते सुद्धा कोणत्या विद्यापीठातून घेतलेली आहे ते मेन्शन करायचं आहे, डिग्री मेन्शन करायची आहे, डेट, मंथ, इयर मेन्शन करायचं आहे. अदर दॅन दिस तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असतील किंवा अजून एखादी डिग्री केली असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता, परंतु मॅन्डेटरी इथलं नाही आहे, कारण हे लक्षात घ्या, जिथे मॅन्डेटरी फील्ड असतात ते तुम्हाला करावंच लागतं. ओके. त्याच्यानंतर तर खाली बघा, हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, कारण आपण पाहतोय की 1 ते 5 साठी TET 1 प्लस तुमचं DED असणं गरजेचं आहे. 6 ते 8 साठी TET 2 आणि DED असणं गरजेचं आहे. सेम CTET साठी 1 ते 5 साठी CTETचा पेपर 1 आणि DED असणं गरजेचं आहे आणि CTET पेपर 2 6 ते 8 साठी आणि DED असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला हे सगळं मेन्शन करायचं आहे. आता बघा, TET चे सर्टिफिकेट लागतं. जर तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर मात्र तुम्ही येस करणार आहात आणि नसेल तर तुम्ही नो करणार आहात. त्याचबरोबर वेदर अपियर्ड फॉर फर्स्ट पेपर, जर तुम्ही अपियर केलं असेल फर्स्ट पेपरला तर येस, जर नसेल केलं तर नो. ओके. आणि जर तुम्ही जर फर्स्ट पेपर जर तुम्ही TET पेपर पास असाल तर तुमचं इयर मेन्शन करायचं आहे, सीट नंबर मेन्शन करायचा आहे, TETचा मार्क्स किती मिळाले ते मेन्शन करायचे. आता बघा, TETमध्ये तुम्हाला मार्क्स नंबरमध्ये मिळतात, तिथे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, लक्षात घ्या, पर्सेंटेज ऑफ मार्क्स मिळालेला आहे.
म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला जर 60 मार्क्स मिळाले असतील तर किंवा 90 मार्क्स मिळाले असतील तर त्याचं पर्सेंटेज काढा आणि मग मेन्शन करा. ओके. वेदर क्वालिफाईड फॉर TET फर्स्ट पेपर, जर तुमचं यस असेल तर यस करणार आहात, आणि नंतर वेदर अपिअर्ड फॉर द सेकंड पेपर यस असेल तर मात्र इथल्या खालच्या या तुमच्या मेन्शन होतात. आता हे सर्व ज्यांचं TET पेपर 1, CTET पेपर 1, 2 हे सर्व पुढे येणारच आहे. यांनी त्याच्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे थोडक्यातच काय तर तुमचं TETचं सर्टिफिकेट गरजेचं आहे. पेपर 1 तुम्ही पास असाल तर, पेपर 2 पास असाल नसाल तर चालेल. तसंच त्याचबरोबर CTET पेपर 1, CTET पेपर 2 आणि नसेल तरी सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेटमध्ये अजून महत्त्वाचं आहे की टीचर्स एलिजिबिलिटी जी हॅव यू पास टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय द सेंट्रल ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज पर NCT रूल. तर टीचर्स TET जर तुम्ही पास झाले असाल तर तुम्हाला यस करायचं असेल, नसेल तर नाही करणार आहात. मी हे का सांगते कारण तुम्ही हे सर्व रेडी करून तुम्ही करणार आहात. जे 9 ते 12साठी पात्र आहेत त्यांना याच्यातलं कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही. त्यांनी फटाफट 9 करून हे सर्व त्यांचे ऑप्शन्स बंद होऊन जातात. त्यामुळे त्यांनी त्याची काळजी करायची नाही आहे. ओके. चला, नंतर अजून काय लागतं कारण तो आपण ऑफिशियल लाईव्हमध्ये पाहत आहोत की कोणकोणते सर्टिफिकेट आहेत जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही. हॅव यू स्टडीड बेंगाली लँग्वेज और SSC आर्ट्स, यस नो असेल तर, आणि ओपन फॉर द कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट आणि स्पेसिफाय करायचं आहे. आणि जी काही तुम्ही कॅन्डिडेट आहात हे लक्षात घ्या. आता TET फ्रॉडसाठी इथं ऑप्शन आलेला आहे कारण 2018-19मध्ये जी TET झालेली आहे त्यांना जर तुम्ही पार्टिसिपेट होता तर यस नो, परंतु त्यांना ही टॅट देता येणार आहे. ही खूप महत्त्वाची बातमी आहे. जर असेल येस तर तुम्ही येस करणार आहात, जर नसेल तर नो. कारण सध्या कोर्टाने हा निर्णय सध्या होल्ड ठेवलेला आहे 60 दिवसासाठी, वेदर त्यांना अलाउ करायचं की नाही त्याच्यासाठी, परंतु परीक्षेसाठी त्यांना अलाउ करण्यात आलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. जर तुम्ही त्या फ्रॉडमध्ये होता किंवा त्यावेळी तुम्ही फ्रॉडमध्ये नसाल परंतु होता तरीसुद्धा तुम्हाला ते यस नोचं ऑप्शन आलेलं आहे. अशा प्रकारे एवढेच फक्त सर्टिफिकेट सध्या तुम्हाला लागत आहेत. इन शॉर्टमध्ये सध्या IBPSची परीक्षा देत असताना SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन जे BA BCom BSc झालं असेल, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन MA MCom MSc किंवा अदर दॅन, त्याचबरोबर DED झालं असेल तर DED, BEd झालं असेल तर BEd, त्याचबरोबर काही कॅन्डिडेटचं हे पाहतो की MAd झालं असेल तर त्यांनी ते सुद्धा मेन्शन करायचं आहे, किंवा MPhil झाला असेल, PhD झाला असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे. TET 1चा पेपर पास असाल, CTET 1चा पेपर पास असाल, TET 2चा पेपर पास असाल, CTET 2चा पेपर पास असाल, ते सर्व सर्टिफिकेट इथे लागणार आहेत. आणि अर्थातच जर तुम्ही TET 2019-2020च्या स्कॅममध्ये जर तुम्ही त्यावेळेस जर परीक्षा दिली नसेल, फ्रॉडुलंटमध्ये जर तुमचं नाव नसेल तर मात्र एस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. अशा पद्धतीने एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. अदर दॅन दॅट जे काही समांतर आरक्षणचे सर्टिफिकेट्स, कोणतंही सर्टिफिकेट सध्या IBPSच्या वेबसाईटवरती अपलोड करून घेतलं, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा ना येस, कोणतंही सर्टिफिकेट IBPSच्या वेबसाईटवरती सध्या अपलोड करून घेतलं जात नाही. फक्त जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं मॅन्डेटरी आहे जेव्हा तुम्ही अप्लाय करता, किंवा त्या सर्टिफिकेटसाठी एखाद्या समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, नॉन क्रिमिनल, AWS किंवा ऑल दॅट स्टफ, किंवा जरी कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल, ज्या रिझर्व्ह कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करता त्याला तुम्ही अप्लाय केलेलं असायला हवं आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सध्या IBPSच्या वेबसाईटवरती TET 2025ला जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही. फक्त यस नो करायचं आहे. परंतु मेक शुअर जी तुम्ही आता इन्फॉर्मेशन भरत आहात आणि तीच तुम्हाला पोर्टलवरती नंतर अपलोड करायची आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड करू नका. असेल सर्टिफिकेट सध्या तुमच्याकडे तरच तुम्ही यस करणार आहात, नसेल तर तुम्ही नो करणार आहात. दॅट्स इट फॉर द डॉक्युमेंट्सबद्दल. आणि याबद्दलची अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी, अचूक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. स्टे ट्यून.